नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे 20 शेळ्या, 10 पाठी आणि 20 पिल्ले यांचं एकूण 50 जनावरांचं दिवसभराचं योग्य नियोजन कसं करावे. शेळीपालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी केवळ चारा देऊन चालत नाही, तर वेळ, आरोग्य आणि योग्य व्यवस्थापन खूप महत्त्वाचं असतं. तर त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. सकाळी गोठ्याची स्वच्छता, पाणी नियोजन, शेळ्या, पाठी आणि पिल्लांचं खाद्य खुराकाचं नियोजन, दुपारी आणि संध्याकाळी द्यावया लागणारा चारा, लहान पिल्लांची विशेष काळजी, लसीकरण या संदर्भातल्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, आता ही माझी 20 पिल्ले आहेत. तर ह्या 20 पिल्लांचं अधिक 10 पाठी आणि 20 शेळ्या यांचं दिवसभराचं जे गणित आहे ते गणित मी आपणासमोर सादर करणार आहे. त्याचं दिवसभराचं नियोजन आपणासमोर सांगणार आहे. त्यासाठी मित्रांनो, आपणाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तर पहा मित्रांनो, ह्या 20 शेळ्या, 10 पिल्ले, 20 पाठी यांचं कसं नियोजन आहे ते पाहूया. तर मित्रांनो, सकाळ सकाळ उठल्याच्या नंतर पहिल्या प्रथम जो हा गोठा आहे तो पूर्णतः साफ करून घेणे. त्याच्यानंतर शेळ्यांचे पिल्ले शेळ्यांना पाजणे, हे झालं मित्रांनो सकाळ सकाळचं पहिलं काम. त्याच्यानंतर मित्रांनो, मग त्यांना 20 पाठींना, 20 पिल्लांना आणि 20 शेळ्यांना काय खुराक द्यायचा आहे, कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे, हे सर्व आपण याच्यामध्ये पाहत आहोत. तर हे 20 पिल्ले आहेत. यांचा आता मित्रांनो शेळ्यांना पिऊन झालेला आहे, म्हणून आता आम्ही यांना सेपरेट कप्यामध्ये बंद केलेलं आहे. तर पहा, त्यांच्यासाठी ही चाटणवीट ठेवलेली आहे. तर ही चाटणविठीचा काय फायदा आहे मित्रांनो, तर याच्यामुळे पिल्ले घाईघाई माती खात नाही. आणि माती जर खाल्ली नाही तर मित्रांनो पिल्लांना जुलाब वगैरे होत नाही. आणि दुसरी गोष्ट, जुलाब वगैरे होत नाही आणि जंतनाशक पण जंत पोटात होत नाही. त्यासाठी मित्रांनो जी मिनरल मीटरची जी वीट आहे ती वीट मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये आपण इतर ठिकाणी 2-3 ठिकाणी अडकून ठेवणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता हे आमचे सेपरेट कप्पे आहेत. पहा, हा सेपरेट 10 ज्या पाठी आहेत त्यांचा हा कप्पा आहे. ह्या 10 पाठी सेपरेट कप्प्यामध्ये असतात, वेगळ्या असतात. कारण गाभण शेळ्या वेगळ्या, लहान पाठी वेगळ्या आणि पिल्ले वेगळे. कारण काय होतं, ते एकमेकाला मारू नये म्हणून हे आम्ही सेपरेट कप्पे बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये लहान पिल्ले वेगळे आहेत. हे पहा, या साईडला लहान पिल्ले आहेत आणि इकडे ह्या मोठ्या पाठी आहेत. पलीकडच्या बाजूला लहान पिल्ले, अलीकडच्या बाजूला मोठ्याल्या पाठी आहेत आणि मध्ये दावण ठेवून पार्टिशन केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं हे नियोजन आहे. तर आता हे सकाळचं शेड्यूल कसं आहे पहा. सकाळ सकाळ यांना साफसफाई करून झालेली आहे. यांना आता आम्ही आतमध्ये घेतलेलं आहे आणि अगोदर दिवसभरात म्हणजे जे सकाळ सकाळ असतात तर सर्व आमच्या बाहेर पटांगणामध्ये असतात. तर बघा मित्रांनो, सकाळ सकाळ आता आपण यांना अनुशापोटी लिंबाचा पाला खाऊ घातलेला आहे. आणि लिंबाचा पाला शेळ्यांसाठी, पिल्ल्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो दर दिवस सकाळ सकाळ अनुशाच्या पोटी देणं खूप गरजेचं आहे. जर हा आपण अनुशापोटी जर पिल्लांना चारा जर खाऊ घातला तर तुम्हाला जे जंतनाशक करावं लागणार आहे किंवा टॉनिक वगैरे जे पाजावं लागणार आहे त्याच्यामुळे त्याच्यावरचा खर्च कमी करण्यासाठी हा लिंबाचा पाला खूप उपयुक्त आहे. त्याच्यामुळे सकाळ सकाळ तुमच्या शेळ्यांना अनुशापोटी तुम्ही लिंबाचा पाला खाऊ घालू शकता. मग त्याच्यामध्ये तुमचे शेळ्या असतील, पिल्ले असतील, यांना सर्वांना सकाळ सकाळ लिंबाचा पाला खूप देण्याचं गरज आहे. कारण लिंबाचा पाला जर शेळ्यांना खाऊ घातला तर मित्रांनो त्यांचं पोट साफ होतं. पोटामध्ये जंत वगैरे असले तर त्या लिंबाच्या पाल्यामुळे ते मरून जातात आणि शेळ्यांच्या अंगावरती चांगली चमक आणि चकचकी राहते. शेळ्या जास्त तुम्हाला झिपाटलेल्या दिसणार नाही. शेळ्यांच्या अंगावरती सुळे, गोमाशी, गोचिड घाईघाई होणार नाही. केवळ कशामुळं, तर ह्या लिंबाच्या पाल्यामुळे. त्याच्यामुळे आम्ही सकाळ सकाळ जे पहिलं आहे, उठल्याच्या नंतर साफसफाई झाल्याच्या नंतर पहिला दर दिवस नाही शक्य झालं तर 2-3 दिवसा मिळून एकदा तरी आम्ही हा लिंबाचा पाला शेळ्यांसाठी देतो.
आणि तो शेळ्यांची डिमॉर्निंग करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो काय करायचं, लिंबाचा पाला दिल्याच्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो 2 तास शेळ्यांना किंवा पिल्लांना कुठल्याही प्रकारचा चारा द्यायचा नाही आहे. आता बघू शकता शेळ्यांना सेपरेट आम्ही लिंबाचा पाला दिलेला आहे आणि इकडे पहा ह्या 10 पाटी आहेत, त्यांनासुद्धा सेपरेट लिंबाचा पाला दिलेला आहे. आणि पलीकडच्या बाजूला जे 20 पिल्ले आहेत त्यांनासुद्धा सेपरेट लिंबाचा पाला दिलेला आहे. म्हणजे शेळ्यांना वेगळा, पिल्ल्यांना वेगळा आणि पाठींना वेगळा. आणि सर्वांचे वेगळे वेगळे कप्पे आहेत, कारण एकमेकाला मारू नये. समजा आता मोठ्याल्या शेळ्या जर याच्यामध्ये असल्या तर त्या लगेच पिल्लांना मारतात. आता बघा याच्यामध्ये एक ही लाल शेळी आलेली आहे मोठी, तर ती त्यांना खाऊ देत नाही, सारखीच मारते. त्याच्यामुळे शेळ्या वेगळ्या, पिल्लं वेगळे ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही असे सेपरेट कप्पे केलेले आहेत. तर अशा पद्धतीने सकाळचं जे नियोजन आहे ते आमचं लिंबाच्या पाल्याचं आहे. तर ह्या बाजूला 10 पाटी आहेत, त्यांना ही पाला खाऊ घातलेला आहे लिंबाचा. आणि पलीकडच्या बाजूला 20 पिल्ले आहेत मित्रांनो, त्यांनासुद्धा लिंबाचा पाला पलीकडच्या बाजूला खाता येतो आहे. म्हणजे आम्ही जी दावण आहे ती गोठ्याच्या बरोबर मध्यभागी ठेवलेली आहे. म्हणजे तिकडच्या बाजूला पार्टिशन दावणीमुळे झालेलं आहे आणि इकडच्या बाजूला पार्टिशन झालं आहे. म्हणजे तिकडचा जो कप्पा आहे तो पिल्ल्यांचा आहे, अलीकडचा जो आहे तो या पाठींचा आहे. त्याच्यामुळे पाठी पलीकडे जात नाही आणि पिल्ले अलीकडे येत नाही. त्याच्यामुळे हे अशा पद्धतीचं नियोजन आम्ही दावणीने केलेलं आहे. मध्ये कुठल्याही प्रकारची जाळी नाही. इकडून पण पिल्लांना चारा खाता येतो, तिकडून पण खाता येतो. हे पहा या बाजूने आता पिल्ले आहेत. आता हे पिल्ले इकडून चारा खात आहेत. साधारणपणे हे 1 महिन्यापासून तर 1.5 ते 2 महिन्याची ही सर्व पिल्ले आहेत. त्याच्यामध्ये एक कोठा जातीचा मेल आहे आणि एक बिट्टलचा मेल आहे. असे 2 मोठाले मेल माझ्याकडे आहेत पहा सध्या उपलब्ध. आणि त्याच्यानंतर मित्रांनो हा लिंबाचा पाला झाल्याच्यानंतर खाऊन झाल्याच्यानंतर 2 तासांनी कुठल्याही प्रकारचा चारा शेळ्यांना पिल्लांना द्यायचा नाही. त्याच्यानंतर जो द्यायचा आहे आपल्याला खुराक. तर पहा आता आम्ही पिल्लांना शेळ्यांना आता हा खुराक खाऊ घातलेला आहे. तर आता हा खुराक काय आहे अशा पद्धतीने जर खुराक दिला तर तुमच्यासुद्धा शेळ्याच्या पिल्लांची जी वजन वाढ आहे ती वजन वाढ चांगल्या प्रकारची होऊ शकते. तर आता जो खुराक होता तर तो खुराक आहे शेंगदाणा पेंड भिजवलेली आणि गव्हाचा भरडा आणि त्याच्यामध्ये मकाचा भरडा आणि हरभऱ्याचा भरडा असं 2-3 जणांचं एकदम मिश्रण आम्ही एकत्र केलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारचं भिजवलेलं आहे. आणि भिजवल्याच्या नंतर मित्रांनो ते आम्ही शेळ्यांना आणि पिल्लांना खाऊ घालतो. हे झालं आमचं खुराकाचं नियोजन. आता मित्रांनो खुराक खाऊन झाल्याच्या नंतर लिंबाचा पाला खाऊ झाल्याच्या नंतर आम्ही जो सुका चारा आहे तर तो सुका चारा शेळ्यांना देत आहे. आणि तो सुका चारा आहे मग त्याच्यामध्ये कांद्याची पात आहे, तुरीचं भुसकट आहे, भुईमुगाचा पाला आहे. हे आम्ही सकाळच्या सत्रामध्ये देतो. तर आत्ता मित्रांनो शेळ्यांना आणि पिल्लांना आम्ही तुरीचं भुसकट आणि हरभऱ्याचं जे भुसकट, सोयाबीनचं जे भुसकट आहे याचं मिक्सचर त्यांना आता खाऊ घातलेलं आहे. बघू शकता तुम्ही सर्व शेळ्या आणि पिल्ले खूप शांतपणे जे हे मिक्स भुसकट आहे तुरीचं आणि हरभऱ्याचं, सोयाबीनचं हे भुसकट शेळ्या खातात. हे मित्रांनो आमचं 10 वाजेपर्यंतचं नियोजन आहे. 10 ते 11 वाजेपर्यंत आम्ही शेळ्यांना फुल चारा खाऊ घालतो. मात्र 11च्या नंतर 12 ते 3 आमच्या शेळ्यांसाठी विश्रांती असते. त्यामधल्या पिरियडमध्ये कुठल्याही प्रकारचं खाद्य नसतं. तर मित्रांनो भुसकट आणि हे जो सुका चारा आहे हे भुसकट वगैरे खाल्ल्याच्यानंतर शेळ्यांना तहान वगैरे लागते आणि त्यासाठी जागोजागी टब, बादल्या पाण्याच्या भरून ठेवलेल्या आहेत. ज्याला वाटेल ते जाणार आणि इथे येऊन पाणी पिणार. आणि पाणी पिऊन झाल्याच्यानंतर सर्व शेळ्या मित्रांनो विश्रांतीसाठी दुपारच्या कालावधीमध्ये निवांत बसलेल्या आहेत. तर आता असं समजायचं नाही की आपलं आता दिवसभराचं शेळ्यांचं खायला घालून झालेलं आहे, मग आता 3-4 वाजेपर्यंत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तसं नाही मित्रांनो. तर हे सगळं चारा खाऊ घातल्याच्या नंतर सर्व शेळ्यांच्या एकदा आपल्याला बारीक तपासणी करायची आहे. ती म्हणजे कोणती शेळी रुहंत करते, कोणती शेळी रुहंत करत नाही, कुचांबली आहे का, काही आजारी आहे का, सुस्तावली आहे का, ह्या बारीक सारीक गोष्टीकडे जर लक्ष द्यायचं असतं. आणि हे मित्रांनो 11 ते 12, 12 ते 2 ह्या पिरियडमध्ये आपल्याला निवांत वेळेत शेळ्यांकडे येऊन बघायचं आहे. तर आता पहा सर्व शेळ्या निवांत बसलेल्या आहेत. कोण रुहंत करतं आहे, कोण बसलं आहे, कोण उन्हात बसलं आहे, कोण सावलीला बसलं आहे.
आणि सावली पण भरपूर आहे मित्रांनो. या बाजूला बाभळीचं झाड आहे, या बाजूला गोठ्याचं शेड आहे. अशा पद्धतीने हे पहा खूप मस्तपैकी त्यांचा रोहंत चालू आहे. म्हणजे सकाळपासून तर 11 वाजेपर्यंत जो त्यांनी चारा खाल्ला होता त्या चाऱ्याचं आता त्यांचं निवांत बसून रोहंत चालू आहे. आणि हे दर दिवस मित्रांनो शेळींनी चारा खाल्ल्याच्या नंतर आपल्याला त्यांच्याकडं बारीक लक्ष द्यायचं आहे. कोणती शेळी रोहंत करत नाही, कोणती शेळी सुस्तावली, हे जर आपण दर दिवसच्या नियोजनामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो कोणती शेळी आजारी आहे किंवा आजारी पडली आहे, खात नाही, ताप आला का हे आपल्याला लगेच लक्षात येईल. त्याच्यामुळं हे नेहमी रुटीनमध्ये जर आपण याची चेकिंग केली तर आपला याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे यश मिळू शकतं आणि तोटा होणार नाही. तर आता हे झालं मित्रांनो 3 वाजेपर्यंतचं आमचं नियोजन. आता 3 वाजल्याच्या नंतर आमचं जे दुसरं चाऱ्याचं जे टर्म आहे त्याच्यामध्ये मग आम्ही दुसऱ्या वेळेस देतो कुट्टी. तर त्या कुट्टीमध्ये गव्हात आपलं मक्काची कुट्टी, कडाळाची कुट्टी आणि मेथी घास याची एकत्र कुट्टी करून आम्ही ह्या शेळ्यांना पिल्लांना खाऊ घालतो. पहा आता ही कुट्टी चालू आहे. घास, मक्का आणि कडवळ या तिन्हांची मिक्सचर कुट्टी केलेली आहे बघा. आणि खूप चांगली सुंदर अशी छान कुट्टी तयार होते बघा. बारीक मस्त हिरवीगार. मित्रांनो ही जर कुट्टी शेळ्यांपुढे जर टाकली तर शेळ्या ही अख्खी कुट्टी पार फुकून खातात. हे झालं मित्रांनो आमचं दुपारच्या नंतरचं नियोजन. आता झाला हा हिरवा चारा. हिरव्या चाऱ्याच्या नंतर त्याच्यानंतर मित्रांनो झाडपाल्याचा संध्याकाळच्या पिरियडमध्ये, कारण शेळीला रात्रभर रोहंत करून पचनशक्ती चांगली होण्यासाठी झाडपाल्याचं चारा हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये आम्ही सुबाबळ, कधी सुबाबळ देतो, त्याच्यानंतर शक्य झालंच तर उंबराचा पाला देतो, भेंडीचा पाला देतो. हे आमचं दिवसभराचं मित्रांनो 20 शेळ्या, 10 पाठी आणि 20 पिल्ल्यांचं दिवसभराचं नियोजन आहे. तर असा हा माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.